बाबू बाबू हर वर्षी मैच हटता है, मैच जीतने वाले हम लोग, कोई टेंशन नहीं, कोई टेंशन नहीं, कोई खिलाड़ी भी नहीं, कोई खिलाड़ी भी नहीं, उन लोग खिलाड़ी ने हर साल हटते रहते। टाकी का बारे में क्या है, पानी नहीं दिया हमारे यहाँ माइक टायसन है, देवंडर हॉलीफील्ड है, खालून सचिन तेंदुलकर, वकार यूनुस पीछे है, वकार यूनुस कुंबळे अनिल कुंबळे चेंज, अनिल कुंबळे अरे गावस्कर शूटिंग बंद कर, बंद कर, मॅच होणार आहे का? चल बंद, आमची राहिली आपलं तिथे बघ, हो कॅच बघ, एक
अरे कशाला बॉल पकडला की क्या बी गट खेळत आहे. ए गटाची मॅच संपलेली आहे. स्कोर किती झाला रे? करानी ज्युनियर यांचे 34 रन झालेले आहेत. सॉरी 33 रन झालेले आहेत. कारण करानी सिनियर खेळत आहे. त्यांना त्यांच्या पुढे टार्गेट ठेवलेलं आहे 34 रनांचं 6 ओव्हरमध्ये. चालू आहे ना? चालू कुठे माहिती होतं? चालू बोल बोल. करानी सिनियरचे 8 रन झालेले आहेत 2 ओव्हरमध्ये. जोरदार अपील. पंचांचा नकार येईल का त्याचा? नरेश कुडतरकर धडाडीचे बॉल डालणारे. वाईट बॉल. अलवीज बॅटिंग करतायत आणि एक जबरदस्त फिल्डिंग. अशा प्रकारे 0 रनांची भागीदारी. पुन्हा बॉल नरेशकडे आलेला आहे. अलवीज पीस का शुद्ध मराठीत म्हणायला गेलं तर चेंडू. आणि रनआउट झालेला आहे. बॅट्समन रनआउट झाला आहे. हो
हे रिप्ले फेटाळ आहे रिप्ले पण ते नंतर हे बघ. संतोष चालू ना कारण बीडीच्या इतिहासात पहिल्यांदाच रनआउट झालेला आहे तो पण थर्ड एम्पायर डिसिजनमध्ये संतोष उगले. निलेश काकड मुख्य फलंदाज बॅटिंग करतात चांगला फ्लिक केलाय जोरदार थ्रो और कोई भी रन नहीं. डॉट बॉल पुन्हा नरेश कुडतरकर तयार टीम ओ वाईट बॉल ओव्हर सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन केलं आहे नरेश कुडतरकरांनी. करानी बिल्डिंगचे ज्युनियरचे सिनियर बॉलर संदीप सांगळे उर्फ कोलमे इंट्या नाही रे. जबरदस्त टेन्शन आहे निलेश काकडच्या बॅटिंगवर ते जाणवत आहे. जबरदस्त टेन्शन. 5वी ओव्हर आहे सेकंड लास्ट ओव्हर आहे 5वी ओव्हर आहे मग सेकंड लास्ट ओव्हर चालू आहे. निलेश काकड जबरदस्त टेन्शनमध्ये आहेत. चालू आहे ना पिंटानी बॉल टाकलेला आहे दुसऱ्या पिंटानी तो खेळलेला आहे 1 रन काढला आहे. सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन संदीप बुरकुलद्वारे. करानी सिनियरचे कॅप्टन सौरभ कोकाटे अंपायरिंग करता खूप टेन्शनमध्ये. आल्विसने बॉल तडकावलेला आहे आणि त्याच्यावरती 2 रन काढलेले आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. तंदुरुस्त कीपर आल्विसने चांगला तडकावलेला बॉल आहे. कोचानी चांगली फिल्डिंग केली पण थ्रो चांगला नव्हता. पहिली पोचायला माहिती आहे ना चंपानी नेट पकड. करानी सिनियरचे कॅप्टन निलेश काकड मुख्य फलंदाज जोरदार अपील आउट झालेले आहेत. जबरदस्त धक्का करानी सिनियरला जबरदस्त धक्का बसलेला आहे. बोला टीम के कॅप्टन आहे. आता करानी सिनियर टीमचे कॅप्टन सौरव कोकाटे वॉर्मअप करतायत. चालू आहे ना सागर गोटे जबरदस्त टेन्शन. सौरव कोकाटे उठवा बशा काढतायत त्याच्यावरनं कळते किती टेन्शन झालंय ते. आल्विस शिकलेले फलंदाज आता सर्व आशा त्यांच्यावरच केंद्रित आहेत. सौरव कोकाटे सिनियर टीमचे कॅप्टन वॉर्मअप करतायत. बस बंद सांगा रन किती पाहिजे 12 बॉल 20 रन पाहिजेत. करानी सिनियरवर जबरदस्त टेन्शन. रुपेश रोडे बॉलिंग करत आलेला आहे आणि हा जोरदार फटका बॉल बाहेर गेलेला आहे आणि मुख्य विकेट गेलेली आहे. करानी सिनियरला पुन्हा एकदा जोरदार धक्का. आल्विस आउट झालेला आहे. हे जे व्हिडिओ शूट करण्यात येत आहे ते श्रीयुत रवी शिंदे यांच्या सौजन्याने होत आहे. करानी बिल्डिंगच्या इतिहासात प्रथमच रनआउट हा थर्ड अंपायरद्वारे देण्यात आला आहे. त्याची आज 26 जानेवारी 2004 साली नोंद झालेली आहे. चंदू के चाचा चंदू बॅटिंग करता आलेला आहे. त्याच्यावर आशा पल्लवी झालेला आहे. जबरदस्त फलंदाज आहे तो. फटकेबाजीमध्ये 1 रन धावून काढलेला आहे. रुपेश रोडे यांची सुंदर बॉलिंग. सौरव कोकाटेची पहिली बॉल जिल्ह्याकडे घे ना कॅमेरा. कॅप्टन आले खेळा. सौरव कोकाटेची पहिली बॉल. कॅप्टन आले सोनी मोनी. सौरव कोकाटे सिनियर टीमचे कॅप्टन खेळत आहेत. रुपेश रोडे बॉलिंग करतायत. सौरव कोकाटे मारलेला आहे आणि हा जबरदस्त आणखी जोरदार हादरा करानी सिनियरला. आदित्य आरेकरनी सुंदर झेल टिकलेला आहे.
चालू 9 बॉलमध्ये मुकेश आले 19 रनची जर गरज. आऊटसाठी जोरदार अपील केलेलं आहे आणि अंपायरने आउट दिलेला आहे. अशा प्रकारे चंदू सिंग आउट झालेला आहे. रुपेश रोडे ना हा चंदू नावाचा माणूस मोस्टली आपल्या बिल्डिंग मध्ये जास्त राहत नाही पोरांबरोबर. फक्त मॅच match खेळायला खेळताना येतो. त्याला इंट्रोड्यूस नाही केलं. तो राहतो गाडी अड्ड्यात. आता तो 4 रूम घेण्याच्या विचारात आहे. रुपेश रोडेंनी हॅट्रिक घेतलेली आहे. तिकडे रुपेशला घे ना झुम. माझ्या रुपेश ए किरण त्याला बोलव रुपेशला बोलव रुपेशला अरे शूट मध्ये येत नाही तो. ये कोण मध्ये रुपेश रोडेंनी हॅट्रिक घेतलेली आहे. सुंदर बॉलिंग पुन्हा एकदा. चालू लास्ट बॉल चालू. रुपेश रोडे यांच्यावर मधला शेवटचा बॉल आणि हा नो बॉल असावा नाही. आउट दिलेला आहे. हर्षद रोडे सुद्धा आउट झालेले आहे. एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेण्याचा विक्रम केलेला आहे रुपेश रोडे यांनी व्हिडिओ शूट मध्ये. हात देखो हा मग रुपेश जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन केलेलं आहे. राधेमोहन आहे तुला बरं पडेल तुला. डोळा नाही हे बरं पडते कारण तो पूर्ण येतो ना. चालू तो पण येतो आणि चालू तो का? पण येतो. चालू सांग मला. चल मुकेश घुगे आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. संदीप सांगळे एकदम सुंदर असा कॅच झेल. मराठीत म्हटलं गेलं तर झेल बोलणार त्याला. 4 जण बदक संतोष आव्हाड यांनी सुंदर खेळ घेतलेला आहे स्टंपच्या मागे. 4 जण बदक राजीव सांगळे म्हणतायत मी आहे मॅच जिवंत आहे. चल राजीव सांगळेंचं काही सांगू शकत नाही. कधी 6 तर कधी विकेट फिक्स. बघूया काय करतात ते. अंधी यावेळी नाही की कोणता तो पराक्रम 6 नाही तो करणार. विकेट फिक्स. व्हाईट बॉल दिलेला अंपायरनी. सुंदर असं सुंदर बाबू, अंपायरिंग माझे बाबू. निलेश काकडद्वारा. आणि हा चांगला फटका आणि तो रुपेश रोडेंनी झेल घेतलेला आहे. सुंदर बिल्डिंग. रुपेश रोडे सर्वच चमकत आहेत आजच्या या मॅचमध्ये. रुपेश रोडेंनी एकदम धमाल उडून दिलेली आहे कराणी सिनियर टीमची. राजीव सांगळे आउट. हे पण गुलाब खत्री त्याला डायरेक्ट गुलाबच बोल. राधेमोहन उर्फ गुलाब खत्री उर्फ गिरीश महेंद्रकर बॅटिंग करतात. कधीच केली नव्हती, आज कशी जमणार. तरी पण करतायत हे विशेष. अरे ना ए सलमान किती रन आहे 7 मिनिटं आहेत ना? आता मॅचचं काही खरं नाही. जवळजवळ कराने ज्युनियर टीम जिंकत आली आहे आणि हा आदित्य आरेकरने पुन्हा एकदा सुंदर झेल घेतलेला आहे. आदित्य आरेकर सुंदर फिल्डिंग. शेवटच्या या हाराकिरीच्या परिस्थितीत निशांत परमार डेव्हिड गुण आलेले आहेत. टेस्ट मॅच केले आहे. आउट झालेला आहे. गगन सिंग चंदू सिंग यांचे छोटे गगन सिंग सिंगचे छोटे भाऊ गगन सिंग आलेले आहेत बॅटिंग करता. बब्बन का भाई हॅलो मग्गन का दोस्त. आणि सुंदर फटका दिला त्यांनी. संतोषनी जम्पिंग सोडलेला आहे आणि मॅच विजेता आहे. आणि मॅच किराणी ज्युनियर टीम जिंकलेली आहे. किराणी ज्युनियर टीम विजयी घोषित. पहिली मॅच किराणी जिंकली आहे. हरलेली टीम जातो ना असं मान खाली टाकून जातो.